जल जमीन जंगल या मुद्द्यावरती आज लाल वादळ जे आहे हे पालघर जिल्ह्याकडे रवाना होणार आहे आणि यासाठी बोलण्यासाठी माझ्यासोबत आता कम्युनिस्ट पक्षाचे आमदार विनोद निकोले आहेत। विनोदजी, कशा पद्धतीने आजचं नियोजन असणार आहे? हे जे लाल वादळ आहे कशा पद्धतीने धडकणार आहे? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ठाणे पालघर जिल्हा कमिटीच्या नेतृत्वाखाली पालघर ठाणे पालघर जिल्ह्यातील जल जंगल जमीन, त्याचप्रमाणे देवस्थान गायरान सिलिंगची जमीन, त्याचप्रमाणे जे काही स्मार्ट मीटरचं आज सध्या या भागातील नागरिकांना ज्याने त्रस्त करून सोडलं आहे, असे अनेक मुद्दे आमचे घेऊन गेल्या 15 दिवसापासून ह्या सर्व मागण्या घेऊन आम्ही गावागावात फिरत आहोत, लोकांशी संपर्क करत आहोत। जिल्हा कमिटीने ठरवल्याप्रमाणे आजच्या दिवशी चारोटी या ठिकाणाहून आम्ही पालघर जिल्हा कलेक्टर कार्यालय या ठिकाणी हा आमचा पायी मोर्चा निघणार आहे। या मोर्चामध्ये या भागातील बरेचसे नागरिक आणि लोक ह्या मोर्चामध्ये सहभागी होणार आहेत। हा मोर्चा चारोटीपासून निघून जवळजवळ मनोरला आजचा आमचा त्या ठिकाणी वस्ती होणार आहे आणि उद्या आम्ही मनोरपासून पायी निघून पायी मोर्चा घेऊन आम्ही पालघर या ठिकाणी जाणार आहोत। आम्ही निवेदन जिल्हाधिकारी मॅडम यांना आम्ही आमचं निवेदन दिलेलं आहे। त्या ठिकाणी उद्या पोहोचल्यानंतर आमच्या ठाणे पालघर जिल्ह्याची पूर्ण कमिटी ही निर्णय घेईल आणि त्याच्यानंतरच त्यांच्यावर मागण्यासंबंधी चर्चा करेल। हा जो सगळा मोर्चा आहे हे आपला कशा पद्धतीनं महामार्गावरून जाणार आहे? किती नागरिक जे आहेत हे या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे? काल आमची जिल्हा कमिटीची बैठक झाली, त्या ठिकाणी पूर्ण ठाणे पालघर जिल्ह्यातून जो एक आमच्याकडे आकडा आलेला आहे तो साधारणतः 30-40 हजार लोक या ठिकाणी जमा होतील आणि प्रत्येकाचा हा मुद्दा आहे की गेल्या अनेक वर्षापासून 13 डिसेंबर 2005 पूर्वीचे जे काही वनपट्टे आहेत 2006ला कायदा झाला आणि त्यानंतर अजूनही या महाराष्ट्र सरकारने या वनपट्टाधारकांना यांच्या तोंडाला पानं पुसलेली आहेत। कोणाच्या कब्जामध्ये 3 एकर आहे, 4 एकर आहे। कायदा म्हणतो की 10 एकरपर्यंत जर वनपट्टा असेल तर तो त्याच्या नावे करून दिला पाहिजे असा कायदा म्हणतो, परंतु अजूनही या वनपट्टाधारकांना कोणाला 2 गुंठे 3 गुंठे दिलेलं आहे। उर्वरित क्षेत्र जे आहे आमच्या कब्जामध्ये ते देण्यात यावं आणि 7/12वर त्याची नोंद व्हावी ही मागणी घेऊन आम्ही पालघरला चाललो आहे। त्याचप्रमाणे गेल्या 60-70 वर्षापासून ज्या काही वर्कर्स जागा आहेत, सिलिंगच्या जागा आहेत, यासुद्धा शेतकरी कसत आहेत, अजूनही त्यांच्या नावे झालं नाही। आपण जर पाहिलं तर या पालघर जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रकल्प जात आहेत। पालघर जिल्ह्याची पूर्ण चीरफाड केलेली ह्या प्रकल्पाने आणि ज्या शेतकऱ्यांची जागा बाधित झालेली आहे किंवा जे बाधित शेतकरी आहेत त्यांना त्यांची रक्कम न मिळता, त्यांना नुकसान भरपाई न मिळता ती कोणतरी 7/12 धारक जो सुरत आणि मुंबईमध्ये आहे या जमीनदाराच्या नावावर ते पैसे गेलेले आहेत। तर हे सुद्धा भविष्यामध्ये होता कामा नये। अजूनही प्रकल्प वाढतील याची काही आम्हाला कल्पना नाही, परंतु असं जर काही झालं तर ज्या शेतकऱ्याची जागा संपादित होते तर जेन्युइन त्या शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे। म्हणून यावेळेस आमची मागणी आहे की जे 60-70 वर्षापासून जागा कसत आहेत, महसूल अधिकाऱ्यांनी ते तलाठी असतील, सर्कल असतील, त्याने जागेवर जाऊन जो शेतकरी आज कसतो आहे त्याचा पंचनामा करून त्याची नोंद 7/12 व्हावी ही सुद्धा आमची मागणी आहे। निश्चितच ह्या सगळ्या मागण्या घेऊन आपण आता कलेक्टर ऑफिसकडे निघालेला आहात। एक पायी लॉंग मार्च असणार आहे आपला। जर उद्या शासनाने याची जर दखल नाही घेतली तर पुढचं पाऊल आपलं कशा पद्धतीचं असेल? आम्ही जिल्ह्यातीलच हे प्रश्न घेऊन चाललो आहे। खरं म्हणजे गायरान देवस्थान हे पूर्ण महाराष्ट्राला सुद्धा लागू आहेत, परंतु पालघर जिल्ह्यातले प्रश्न सुटावे म्हणून आम्ही कलेक्टर कार्यालयावर चाललो आहे। जर त्यांनी आमचे प्रश्न सोडवले नाही तर आम्ही तिथेच आमच्या ठाणे पालघर जिल्ह्याची कमिटीची बैठक घेऊ आणि पुढचं नियोजन करू। वेळ आली तर हाच मोर्चा मुंबईच्या दिशेने चाल करेल। निश्चितच हे होते या मोर्चाचे संयोजक आमदार विनोद निकोले आणि हा मोर्चा आता सध्या चारोटीवरून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या ठिकाणचे मुद्दे घेऊन निघतोय। मात्र जर शासनाने या मोर्चाची दखल नाही घेतली तर निश्चितच हाच मोर्चा उद्या मंत्रालयावर धडकेल असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमसह विजय गायकवाड, TV9 मराठी, पालघर, डहाणू। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।